नमस्कार. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटीला येत आहे. चौथ्या सत्र शेवटचं सत्र आता चालू होतं आणि पटकन आपण घेतोय. पण अतिशय सुंदर असे 3 सत्र आपण आज बघितलेत, ऐकलेत. विचार पहिल्या सत्रांमध्ये दिग्गजांचे विचार आणि भूमिका त्यांनी मांडलेली. दुसऱ्या सत्रामध्ये आंदोलनकर्ते किंवा कार्यकर्ते ज्यांनी ऑन ग्राउंड जे काम करतायत, त्यांनी आपल्या जे अनुभव मांडले की पर्यावरणामुळं काय फरक पडतोय, की आत्ताच्या हवामान बदलामुळं काय फरक पडतोय, हे आपण ऐकलं. आणि आत्ताचं तिसरं सत्र हे अभ्यासकांचं, तज्ज्ञांचं होतं, की ज्यांनी आपली भूमिका, आपला जो विषय आहे, त्याच्यात पर्यावरण संकटामुळे कसा फरक पडतोय, ही गोष्ट मांडली. तर खूपच छान 3 सत्र झालेली आहेत आणि बरंच काही यातनं गवसलेलं आहे. ते जे गवसलेलं आहे ते सगळं एकत्र करत चौथ्या सत्रात मांडायचं होतं आणि त्यातून पुढं कसं जायचं हे सांगायचं होतं. पण आता तेवढा वेळ नाही आहे. म्हणून ते आपण असं करतोय की साधारण म्हणजे ह्याच्यातल्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ह्याच्यातनं एक पुढचा कृती कार्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे. ह्याची भूमिका साधारण अशी की गेले 1 वर्ष 2 वर्ष सौम्य दत्ता आज आहेत आपल्याकडं. फॉर्च्युनेटली सौम्य दत्ता, सुहासताई आणि अजून काही मेंबर्स NAPMचे हे इकॉलॉजिकल फोरम हा स्थापन करायचा, याच्यावर चर्चा आणि डिस्कशन्स हे काही चालू होते. त्याच्यातनं गेल्या 2 महिन्यात त्याला अजून जरा कॉन्क्रीट रूप येत गेलं आणि आता जवळपास भारतभरात ह्याचे जवळपास 100-125 मेंबर्स या फोरमचे ऑलरेडी झालेले आहेत. त्याचं ऑफिशियल लॉन्चिंग अर्थातच किंवा पहिला मोठा कार्यक्रम हा अर्थातच पुणे इथे आपला हा कार्यक्रम होतोय. ह्याच्यातनं आज आपण महाराष्ट्र मंच किंवा महाराष्ट्र फोरमची म्हणजे त्याचं उद्घाटन किंवा त्याची घोषणाही करतोय. पण त्याचबरोबर हे आजच्या कार्यक्रमाची अपेक्षा अशी होती की जिथे एका बाजूला कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभ्यासक आहेत, तर ह्यांना एकत्र आणणं आणि त्यांचा एकमेकांना उपयोग होणं आणि एकत्र पुढं प्रवास होणं, म्हणजे ही फक्त एक सुरुवात होती. म्हणजे आजचा कार्यक्रम संपला म्हणजे सगळं संपलं नाही, तर ही एक सुरुवात आहे पुढच्या आपल्या प्रवासाची, एकत्र प्रवासाची. त्यामुळे एका बाजूला जे आत्ताचे अभ्यासक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, की त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या, त्यांच्याकडनं आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढे मार्गदर्शनापर किंवा म्हणजे एक सल्लागार समिती म्हणा किंवा ॲडवायझरी म्हणा, जे काही आहे, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींशी कनेक्टेड राहावं आणि जे ऑन ग्राउंड जे कार्यकर्ते आहेत, जे आंदोलनात सहभाग घेतात, जे तिकडच्या समस्या मांडतात आणि त्याच्या विरुद्ध आवाज पण उठवतात, तर त्यांना जे काही सहकार्य लागेल आणि कशा पद्धतीने त्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ, हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यात साधारण जो कृती कार्यक्रम आता खूप डिटेलमध्ये बरंच काही होतं. खरं सुहासताई पण म्हटल्या बरंच काही सांगायचं आहे. माझं सुनीतीताईंचंही आमचं म्हणणं होतं की बरंच काही गोष्टी मांडायच्या आहेत. पण आता तेवढा वेळ नाही आहे. पण निदान काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात पॉलिसी लेव्हलला बरंच काही करावं लागेल असं आपल्याला आजच्या तिन्ही सत्रातनं दिसतंय, की साधारण पॉलिसी ॲडव्होकेसी आणि ह्याच्यासाठी ह्याच्यात बरंच काम करावं लागेल. तिथंही सगळ्या तज्ज्ञ मंडळींचा फार मोठा रोल राहणार आहे आणि तो एक भाग आम्ही पुढं घेऊन जायचा आमचा प्रयत्न नक्कीच असणार आहे एकत्र पद्धतीने. त्याच्याबरोबर दुसरं म्हणजे ह्याचा स्प्रेड जो आहे तो महाराष्ट्रभर कसा होईल, कारण आज पण हे एक आंदोलनकर्ते किंवा कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्रभरातनं आले सगळीकडनं आणि अगदी उत्स्फूर्तपणे आले. बरेचसे शॉर्ट नोटीसवर आले, काही फोन पण आले की अरे आम्हाला कळलं नाही. म्हणजे एक फोन मला सकाळी आला की अरे मला आत्ता कळलं. मला रात्री जरी कळलं असतं तर मी बसलो असतो आणि सकाळी आलो असतो. औरंगाबादवरनं फोन होता आणि बरंच आमचे जवळपास एक तिकडच्या 30-40 जिल्ह्यांमध्ये काम आहे आणि आम्हाला नक्की ह्याच्यात जोडायचं आहे. तर असा सकाळी फोन आला. इतका सगळा उत्स्फूर्त आणि उत्साह तो आहे आणि खूपच दिवसभरातली पण पॉझिटिव्हिटी आपल्याला खूप छान दिसली आणि हे छान प्रकारे आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. छान प्रकारे म्हणजे छान जरी म्हटलं तरी त्याच्यातले चॅलेंजेस खूप जास्त आहेत आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला एक मूर्त स्वरूप आपण पुढं आणि कॉन्क्रीट स्वरूप पुढं देऊयात. तर याबरोबर मी आता मुख्यतः जो आहे मंचाची ऑफिशियल म्हणजे ओपनिंग आहे ते त्याच्यासाठी सुजयला बोलवतो. सुजय या. सिरत, युवराज, अमित, सुनीतीताई, सुहासताई या पटकन. सौम्यता अभी आइए. प्रफुल्लता.
नाही नाही छान बोलला फक्त ते समजते खूप जण चालले. विकास चाहिए, विनाश नहीं. विकास चाहिए, विनाश नहीं. निसर्गाच्या संरक्षणासाठी हम सब एक हैं. हम सब एक हैं. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. लड़ेंगे, जीतेंगे.